नमस्कार. आज आपण एका अशा स्रोतावर चर्चा करणार आहोत जो खूपच ओळखीचा वाटेल. वीकेंड चित्रास आणि पत्नीचे काम. हो, नमस्कार. हा एक विनोदी संवाद आहे, पण मला वाटतं यातलं वास्तव अनेक जण अनुभवतात. अगदी. एका जोडप्यामध्ये सुट्टीच्या दिवशी काय होतं, त्यांच्या अपेक्षा कशा वेगवेगळ्या असतात, यावरची ही गमतीशीर चर्चा आहे. बरोबर. चला तर मग यातले वेगवेगळे दृष्टिकोन आणि भावना जरा सविस्तर पाहूया. नक्कीच. तर सुरुवात होते सुट्टीच्या दिवशीच्या वेगवेगळ्या मतांनी. हो, पती एकदम आरामाच्या मूडमध्ये आहे. तो म्हणतो, आज सुट्टी आहे ग, थोडं विश्रांती घेऊया. म्हणजे त्याच्यासाठी सुट्टी म्हणजे काय? आराम. पण पत्नीचा दृष्टिकोन तो पूर्णपणे वेगळा आहे. अगदी. ती लगेच म्हणते, हो, आधी धुणं आणि पुसणं करूया. इतकंच नाही, तिचं एक वाक्य तर खूप महत्वाचं आहे. ती म्हणते, माझ्यासाठी आराम म्हणजे घराचं काम. काय गंमत आहे बघा. म्हणजे एकाला आराम हवाय, तर दुसऱ्यासाठी काम म्हणजेच आराम आहे, किंवा कामातूनच फुरसत मिळतीये कदाचित. आणि मग सुरू होते कामांची न संपणारी यादी पतीच्या दृष्टीनं. हो ना. ती म्हणते, उठ, कपडे वाळवायचेत रे, किंवा मग आधी भांडी धुवून ये. म्हणजे एकामागून एक सूचना. त्याला वाटतं असेल की अरे देवा, ही कामं काही संपतच नाहीत. अगदी. हे चित्र खरं तर अनेक घरांमध्ये दिसतं. एकाला सुट्टी एन्जॉय करायची आहे, दुसऱ्याला पेंडिंग कामं संपवायची आहेत. आणि याच गोंधळात पती वैतागून विचारतोच, हे काम संपतं का ग? हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. म्हणजे फक्त त्या दिवसापुरता नाही, पण एकूणच कामाच्या ओझ्याबद्दलचा तो एक उद्गार आहे. बरोबर. त्यावर पत्नीचं उत्तर पण भारी आहे. काय म्हणते ती? ती म्हणते, हो, पण माझं पेशन्स संपतं आधी ग. हा हा. म्हणजे त्यात विनोद आहे, पण कुठेतरी तिची मर्यादा पण दिसतीये. परिस्थितीला हलकं-फुलकं करण्याचा प्रयत्न. हो, कामाचा ताण असूनही विनोद सांभाळणं. मग पती बिचारा थोडं मनोरंजनाचा प्रयत्न करतो. काय म्हणतो? तो म्हणतो, चल सिनेमाला जाऊ. म्हणजे थोडा बदल, थोडी मजा. चांगली कल्पना आहे. बरोबर. म्हणजे मनोरंजन सुद्धा कामाच्या बदल्यात मिळणारं बक्षीस आहे जणू काही. तिचं प्राधान्य स्पष्ट आहे. म्हणूनच पतीच्या मनात तो मूलभूत प्रश्न येतो. कोणता? मग सुट्टीचा अर्थ काय ग? अगदी. हा प्रश्न खूप विचार करायला लावणार आहे. सुट्टी म्हणजे नेमकं काय? आराम की राहिलेली कामं? त्यावर पत्नीचं उत्तर ऐकण्यासारखं आहे. ते तिच्या दृष्टिकोनातून आहे. काय म्हणते ती? ती म्हणते, तुझ्या सुट्टीत माझं कामच सुटतं. अच्छा. म्हणजे यात एक वेगळाच अर्थ आहे. हो, म्हणजे पती घरी आहे, मदतीला आहे म्हणून तिचं काम हलकं होतंय. तिच्यासाठी ही सुट्टीची प्रॅक्टिकल व्याख्या झाली. बरोबर. तिच्यासाठी मदतीचा दिवस. पण दिवसाच्या शेवटी काय होतं? दोघांच्या भावनांमध्ये खूप अंतर आहे. कसं? पत्नी एकदम समाधानी म्हणते, आज किती काम झालं बघ. तिला कामं उरकल्याचा आनंद आहे. कामाचा निपटारा झाला म्हणजे तिला समाधान मिळालं. आणि पती, तो पुरता थकून गेलाय. तो काय म्हणतो? तो म्हणतो, माझं आत्मभान गेलं बघ. अरे बापे, म्हणजे तो फार दमून गेलाय. स्वतःसाठी वेळच नाही मिळाला त्याला. हतबल झालाय बिचारा. आणि या सगळ्यावर कळस म्हणजे काय? काय? पत्नीने केलेला चहा. ती त्याला म्हणते, पण चहा मी बनवला एवढं मोठं गिफ्ट नाही का रे? हा, म्हणजे परत विनोद. दिवसभराच्या श्रमानंतर चहा देणं हे जणू काही मोठं बक्षीस आहे, असं ती म्हणतीये. थोडं चिडवण्यासाठी असेल किंवा वातावरण हलकं करण्यासाठी. अगदी. तर या संवादातून काय दिसतं की विश्रांती आणि जबाबदारीबद्दल दोघांचे विचार किती वेगळे आहेत. हो, विशेषतः सुट्टीच्या दिवशीही जास्त जाणवतं. संवाद विनोदी असला तरी घरगुती कामांचं वाटप, अपेक्षा यावर तो नक्कीच विचार करायला लावतो. खरंय, मांडणी हलकी फुलकी आहे, पण अनेक घरांमध्ये अनुभवायला मिळणाऱ्या परिस्थितीचं हे एक प्रतिबिंब आहे. कामांच्या वाटपावरून एक नकळत संघर्ष असतोच. नक्कीच. आणि मला वाटतं हा संवाद आपल्याला एका मोठ्या प्रश्नाकडे नेतो. कोणता प्रश्न? की आपल्या घरांमध्ये, विशेषतः आरामाच्या किंवा सुट्टीच्या दिवशी, कामांच्या जबाबदाऱ्या कशा वाटल्या जातात? कोणत्या अशा अघोषित समजुती किंवा भूमिका असतात ज्या नकळतपणे ठरलेल्या असतात? आणि ज्यावर कदाचित कधी थेट चर्चाच होत नाही. बरोबर. हा विचार करण्या